सिद्धेश्वर ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आज आहे त्रिपुरा पौर्णिमा। आता वाजलेत ऑलरेडी 4:15 वाजलेत आणि मी आता झालो कोकणात खाली माझ्या गावाकडे, कारण की कार्यक्रम आहे। देवदीपाली बोलतात आज, तर कार्यक्रम आहे। तर आताच ऑफिसमधून आलो जस्ट, तो आवरलो आता, इथून निघतोय मी लवकर, आणि परत अंधार पडायच्या अगोदर कधी खाली कोकणात पोचायला पाहिजे मला। तर चला जाऊया। आठवडा खरोखर पावसाची जरा गोळा चुकल्यात, कारण हिवाळा चालू आहे। मला थंडी वाजायला म्हणून मी जॅकेट घेऊन बाहेर पडलो आहे, जॅकेट पण घातले बॅगेत, आणि बरोबर पुढं आलो आणि घरातनं बाहेर पडायला जरा पाऊस चालू झाला आणि भिजवलाय चांगलाच। पुढं तर ऊन दिसतंय, सूर्य पण चालू आहे आणि इथनं पाऊस पडाला आहे। 100 गोळा चुकलात पावसाचे, कधी पडायला त्याला बी समजा। तर चला आता आले राधानगरीत पोचलोय। वाजलेत 5:45, 4:30 वाजता निघालो, 5:45 वाजलेत। इथून 7 किलोमीटर साधारणतः म्हणजे एक 1.25 तास लागेल, 1.5 तास लागेल। तर राधानगरीत आता इथं नाश्ता करतो, दरवेळीचा इथं स्पॉट माझा। नाश्ता करून आम्ही पुढे निघतोय। राधानगरीच्या पुढाव्यात दाजीपूरचं अभयारण्य चालू होतं। डॅमचं बॅकवॉटरफॉलला तर दाजीपूर येतं, म्हणजे डॅम जो आहे राधानगरीचा तो पूर्ण दाजीपूर मागे पण विस्तीर्ण पसरलेला आहे। त्याच्याच बाजूने हा पूर्ण जंगलातला रोड फिरलेला आहे। साधारण 27 किलोमीटरचा रोड आहे, म्हणजे राधानगरीपासून दाजीपूर 27 किलोमीटर अंतर। हा पूर्ण सगळा रोड पूर्ण जंगलातून फिरलेला आहे, त्यामुळे तुम्हाला आसपास इथे वस्ती पण कमी दिसेल, आणि वर्दळ पण लोकांची कमी आहे या रोडला। तर बहुत जी लाईट लागले, ते माझं मामाचं घर आहे। हे सगळी फॅमिली आहे सगळी मामाची। तर पहिला हे नवीन घर बांधलेलं आहे। तर हे जुनं घर होतं, जे वाड्यासारखं दिसते तुम्हाला आता, ते अजून आहेच आहे या साईडला। फक्त इकडचं जे होतं जुनं घर ते पाडून नवीन बांधलं आहे। कसं डिफरंट वाटतंय। हे आहे कोकणातली घरं चिऱ्या मातेची। फायनली 7:30 म्हणजे 7:30 नाही 7:15 वाजलेत आणि फायनली पोचलो मी माझ्या गावी। हे माझं गावचं घर तिकडे आहे मामाचं, हे सगळं मामाचंच आहे माझं। तर इथून आता वरती मी आवरणार, थोडं फ्रेश होणार, आणि इथून वरती जातोय मग आम्ही आता जी ग्रामदेवी आमची इथली पावणदेवी मंदिर तिथे जातोय। तिथून मग कणकवलीत जायचं आहे, स्वयंभू महादेव मंदिर आहे तिथे, जे राण्यांचं देवस्थान बांधलं जातं। आम्ही कणकवलीचे राणे, सो आमचं देवस्थान तिकडे पण बांधलं जातं, तो तिकडे जाऊन पण येणार आहे। त्याला जाऊन फ्रेश होता मग निघतो बाहेर पडाय। चला आता बरं फ्रेश झालो आहे आणि मी शॉर्टकटमधून जातो आहे आवरून। आता इथून आम्ही आता डायरेक्ट जातो आहे कणकवलीला। कणकवलीला जे आमचं स्वयंभू महादेव मंदिर आहे राण्यांचं मानलं जातं, तर तिथं यात्रा असते। सो आता तिथे जातो आहे, तिथनं परत आम्ही रिटर्न येणार इथे गावात म्हणजे आमच्या गावात। तिथून मग परत आमचं ग्रामदेवत आहे पावणदेवी मंदिर, सो तिथं कार्यक्रम आहे, तिथं पण जाणार। आता मेन म्हणजे पहिला स्वयंभू महादेव मंदिर कणकवली जाणार होतो। पाऊस पण थोडा बारीक झाला, कमी झाला, सो आता तिकडे जातो। तर हे आहे कणकवलीतलं स्वयंभू महादेव मंदिर। आम्ही आता आलो इथं।
आता दर्शन मी झालं, निघालो इथून आम्ही. आता इथून जातो डायरेक्ट गावात वाडीत आमच्या. इथं पावणेदेवी मंदिर आहे. गरम पण भरपूर होते, पाऊस पण मग कमी लागला तेवढाच. हे आहे आमचं ग्रामदेवी पावणेदेवी मंदिर. आम्ही आता पोहोचलो इथं. मंदिरात फुलांची सुंदरशी सजावट केली आहे. तर देवदिवाळी म्हणजे काय भरपूर लोकांना माहीत पण नाही. तर देवदिवाळी म्हणजे त्रिपुरासूर जो राक्षस होता त्याने देवलोकात हाहाकार माजवला होता. तर देव त्याला त्रासले होते, वैतागले होते. तर तेव्हा महादेवाने म्हणजे आपले शंकर महादेव त्यांनी त्याचा वध केला कार्तिक पौर्णिमेला. म्हणजे कार्तिक पौर्णिमा. तर त्याचा वध केल्यानुसार ह्याला त्रिपुरा पौर्णिमा बोलली जाते. तर त्याचा वध केल्यानंतर आनंदोत्सव साजरा करण्यासाठी देवानी आपली दिवाळी साजरी केली. म्हणजे उत्सव आनंदोत्सव साजरा केला दिवे लावून. त्यासाठी देवदिवाळी बोलली जाते, देवांची दिवाळी. तर त्या टायमाला आपले खेडोपाड्यातले ग्रामदेवत असतील किंवा आपली कुलदेवत असेल तर मंदिरात रोषणाई केली जाते, विद्युत रोषणाई असेल, दिव्यांची रोषणाई केली असेल. तर अशा प्रकारे आनंदोत्सव प्रत्येक गावात खेडेगावात साजरा केला जातो देवामध्ये. तो आता माझ्या गावचा आहे हे मंदिर. आता जे मागाशी आपण बघितलं कणकवलीतलं तर ते मंदिर, आणि हे मंदिर हे माझं ग्रामदेवी मंदिर. ते आहे ते राण्यांचं मंदिर जे कणकवलीतलं आमचे पूर्वज जे ते होते पहिलं राहायला. तर ते मंदिर तिथून आमचे पूर्वज इकडे आले आमच्या ह्या गावात हारकुळ गावात. तर साधारण 5 पिढ्या झाल्या आमच्या इथले आहेत. तर हा उत्सव सगळ्यात गावात खेडोपाडीत साजरा केला जातो देवांची दिवाळी म्हणून. गावघर सुखी राहा, चिकन परत चालू कमी राखी करून घेऊन गावघराचे रखवाले. आता आहे घरी आणि मस्त सजावट मस्त केली होती दोन्ही मंदिरात. इथे फुलांची एक सजावट केली, तिकडे मस्त की फुलांची आणि लायटिंग सजावट होती. आता वाजले साधारणतः 12:30 वाजलेत. अजून कार्यक्रम थोडा चालू आहे तिथे. तर म्हणलं उद्या सकाळपर्यंत मला कोल्हापूरला निघायचं आहे. सो मी आलो लवकर. तर हा व्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला तर नक्की लाईक करा. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.